B12च्या कमतरतेमुळे आपल्याला 3 प्रकारची लक्षणं बघितली जातात. एक मानसिक, दुसरी म्हणजे शारीरिक आणि तिसरी म्हणजे न्यूरोलॉजिकल. तर शारीरिक लक्षणांमध्ये सारखा थकवा येणं, जेवण केलेलं असलं, पोट भरून जेवण झालेलं असलं, रात्रीची झोप जरी व्यवस्थित झालेली असली तरी दिवसभर थकवा येणं, मरगळल्यासारखं वाटणं, चक्कर येणं, त्यानंतर पायाचे जे पोटरे असतात त्या ठिकाणी वेदना होणं, रात्रीच्या वेळेस पाय दुखणं, त्यानंतर उलटी, मळमळ, अतिसार यासारखी लक्षणं वारंवार दिसायला लागतात. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे रक्ताची कमतरता सुद्धा होते. रक्त कमी झाल्यामुळे आपली जी स्किन आहे, त्वचा आहे, नख आहेत ते पिवळे पडल्यासारखे होतात. त्वचा ही पांढुरकी पडते, डोळे पांढरे दिसतात. बऱ्याच जणांना श्वास घ्यायला देखील त्रास होतो, लांब श्वास घ्यावा लागतो किंवा श्वास घेताना थकवा जाणवतो. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे अचानकपणे भूक मंदावते, भूक व्यवस्थित लागत नाही, अचानक वजन कमी व्हायला सुरुवात होते. तसेच बऱ्याच जणांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या सुद्धा बघितली जाते. पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी झालेला बघितला जातो. तर बऱ्याच वेळा व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे रक्ताची कमतरता होते आणि यामुळे केस गळायला देखील सुरुवात होते, केस विरळ होतात. B12च्या कमतरतेमुळे बऱ्याच जणांमध्ये वारंवार तोंड येण्याची लक्षणं देखील बघितली जातात. जीभ जी असते ती पूर्ण लाल होते, एकदम जखम झाल्यासारखे त्या ठिकाणी लाल रंगाचे पॅचेस तयार होतात. न्यूरोलॉजिकल सिम्पटम्समध्ये आपले जे नर्व्स असतात त्याचं व्यवस्थित पोषण न झाल्यामुळे हातापायाला मुंग्या येणे, हातपाय सुन्न झाल्यासारखे वाटणे, बधीर झाल्यासारखे वाटणे, तसेच सुई टोचल्याप्रमाणे वेदना त्या ठिकाणी जाणवतात. अचानकपणे आपला स्मृतिभ्रंश व्हायला लागतो, मेमरी कमी होते, थोड्या वेळापूर्वी केलेली गोष्ट आठवत नाही किंवा एखादी वस्तू कुठे ठेवली असेल तर ती लवकर आठवत नाही. एक प्रकारचा मेंटल फॉग येतो. ही कंडिशन जास्त काळपर्यंत जर अशीच राहिली तर अल्झायमर, पार्किन्सन यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. आपलं कामामध्ये लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, वर्क फोकस कमी होतो, त्यामुळे आपली चिडचिड होते. तसेच यामध्ये स्नायुबल कमी झालेलं असतं, तर बऱ्याच वेळा स्नायूंवरील नियंत्रण देखील कमी बघितलं जातं. कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे, मेंटल फॉगमुळे किंवा मेमरी लॉसमुळे कधी कधी कामावर याचा परिणाम बघितला जातो. वरिष्ठ व्यक्ती मग आपल्याला रागवतात आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर देखील होतो, मानसिक हेल्थवर होतो. मग त्यामुळे चिडचिडेपणा होणं, मूड स्विंग्स बघितले जातात, विचारशक्ती कमी होते. तसेच काही कंडिशनमध्ये सतत डोकेदुखी देखील बघितली जाते. नर्व डॅमेज झाल्यामुळे कधी कधी दृष्टीदोष देखील बघितले जातात. डोळ्यांना कमी दिसायला लागतं किंवा धुसर दिसायला लागतं.